श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। सवेची निगे स्वामित्र मंदिरी तव ते आली सामोरी मस्तक ठेविला चरणावरी आरती करी निंबलोन। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, राजा दशरथ श्री गुरु वशिष्ठजींच्या आज्ञे अनुसार माता कैकेयीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कैकेयीचं डोहाळ ऐकून निराश झालेले राजा माता सुमित्रेच्या त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि तिचं नावच सुमित्रा आहे। सु म्हणजे चांगला मित्र, चांगली प्रवृत्ती असणारी सुमित्रा राजाच्या स्वागताला आली। राजा घरी आल्याबरोबर राजाच्या चरणावरती मस्तक ठेवले। आला देखोनी प्राणनाथ जीवी उल्हास अति अद्भुत आनंदे पूर्ण भरीत प्रेमाचा अत्यंत पुर आला। प्राणनाथ आलेले आहेत बघितल्यानंतर अंतःकरणाला उल्हास झाला, प्रेमाचा पूर आला। कारण नवरा बघितल्यानंतर आनंदच वाटला पाहिजे मला। हे पतिव्रतेचं लक्षण आहे, हे स्थिर चित्त असलेल्या स्त्रीचं लक्षण आहे। अतिशय आदरानं सन्मान देऊन नवऱ्याच्या पुढे आली आणि स्वागत करते असं सांगतात। सुगंध सुवास सुमन माळा घालो नियावरासन भक्ती भावे चरण क्षालन करी चरण तीर्थ प्राशन सुमनादी चंदन यथोक्त पूजा। वरासन घातलेलं आहे, उंच अशा आसनावरती राजाला त्या ठिकाणी बसवलेलं आहे। भक्ती भावानं राजाचे चरण क्षालन केलेले आहेत। सुमन चंदन सर्व त्या ठिकाणी देऊन हा भाव आहे। सुमित्रेच्या फक्त घराला आले। सुमित्रा पण पत्नीच आहे, कैकेयी सुद्धा पत्नीच आहे, पण जिच्या अंतःकरणात जिची संगत संताची आहे तिथं सहज स्वागत घडतं। जिची संगत मंथरेची आहे ती राजा बघून झोपली मरत आणि ही राजा बघून स्वागताला आली। उंच आसनावरती बसवलं, चंदन वगैरे आणून आपल्या प्राणनाथाची पूजा करते। सुगंध सुवास सुमन माळा घाली निजनाथाची गळा जोडल्या करित्या काळा उभी वेलाळा निकट नादुरी। त्या ठिकाणी शुद्ध सुवास सुमन माळा आपल्या नाथाच्या गळ्यामध्ये घातल्या, राजाच्या गळ्यामध्ये घातल्या, हात जोडले आणि उभी राहिली। नाथ महाराज शब्द वापरतायत, अति जवळ नाही आणि अति दूर नाही। लाजणं हा स्त्रीचा नैसर्गिक स्वभाव आहे। लाजली तर स्त्री म्हणता येतं महाराज, होय, लाजच न गेली तर स्त्री म्हणता येते। बर दूर राहावी, दूर उभं राहावं तर परकेची आहे का? आपलेपणाही वाटला पाहिजे आणि स्त्रीचा लाजका स्वभावही दिसला पाहिजे। समोरच्याचा सन्मानही झाला पाहिजे आणि आपली स्त्रीत्व भावनाही ही विशेषता आहे। भावार्थ वर्णन करत असताना नाथ महाराज सांगतायत, सुमित्र माता अतिशय दूर नाही आणि अतिशय जवळ नाही, अशा हात जोडून उभ्या आहेत। गर्भे टवटवीत मुख कमळ शोभे सर्वांग शोजवळ गर्भ तेजे निज निर्मळ मिरवे वेलाळ भक्ती भावे। आणि गर्भाच्या तेजानं माता सुमित्रेचं
सुमित्रेचं त्या ठिकाणी मुख अतिशय टवटवीत आहे आणि सर्वांग सोज्वळ दिसतात. गर्भाची तेज आहे. एखादी स्त्री गरोदर राहिल्यानंतर तिचं तेज वाढतं, शरीर फुलतं महाराज, आणि अशा प्रकारे अतिशय सुंदर दिसतात असं सांगताय. जोची भावो निजनाथासी तोची भावो समजतेसी. वा. तेनेची भावे नृपनाथासी पूजी उल्लासी समसाम्य. माता सुमित्रा भक्त आहेत आणि भक्ताचा भूती भगवत भाव. सर्व भूतांमध्ये भगवत भाव आहे. राजाची पूजा देव म्हणून करायची, जगातल्या प्रत्येकात देव मानायचा, या प्रवृत्तीला सुमित्र म्हणावं. आणि ती प्रवृत्ती असणारी माता सुमित्रा अतिशय उल्हासानं आपल्या पतीची पूजा करते असं सांगतात. भक्ती भावो तिचा वाटा त्याचा उदरी केला साठा. तैशाच रीतीची ये बाह्य चष्टा देखे द्रष्टा हो निरावो. सुमित्रेचा वाटाच कोणता आहे? भक्ती आणि भावाचा वाटा आहे. आणि तुमचा आमचा तरी वाटा कोणता मागण्यासाठी जन्माला आलो? आठवीन पाय हा माझा नवस. पण प्रकृतीच्या प्रभावानं लोक वाटा बदलायला लागले, वाटण्यात बदलायले. आणि काय 24 तास संसाराची आठवण असं नाही. सुमित्रा मातेचा वाटा आहे, भक्तिभाव हा वाटा हृदयामध्ये साठवलेला आहे लक्ष्मण. आणि तो लक्ष्मण जे हृदयामध्ये आहे त्याच पद्धतीच्या बाह्य चेष्टा. ज्याला देव आपलासा करायचाय तो साधूचा सन्मान अतिशय सावधरित्या करत असतो. जगातली प्रत्येक गोष्ट करत असताना माझा प्रभू सुखी होईल का या उद्देशानं, या चित्तानं त्याची प्रत्येक बाह्य चेष्टा असते. आणि त्या चेष्टेला अतिशय सावधपणे त्या ठिकाणी निभवत असताना सुमित्रेकडे राजन पाहताय. देखो नि सुमित्रेचा भाव अत्यंत सुखावला राहो. तिचे गर्भाचा निर्वाहो देवादिदेवो प्रतिपाळो. सुमित्रेचा भाव बघितला आणि राजाला अतिशय आनंद झाला, अतिशय आनंद झाला. आणि या माझ्या सुमित्रेचा गर्भाचं प्रतिपालन भगवंता तुम्ही करा. कै कै डोहाळ्याचे दुःख राजा विसरला निशेष. तिचे चुंबोनिया मुख उसे कौतुक डोहाळ्याचे. कैकईच्या डोहाळ विचारल्यानंतर जे काही दुःख झालेलं होतं ते सुमित्रेकडे बघितल्यानंतर दुःख कमी झालं, आनंद वाटला. आणि सुमित्रेला जवळ घेऊन राजा त्या ठिकाणी विचारताय. कोण आवडी तुझ्या पोटी ते सांगावी जीवीची गोष्टी. येरी सलजाधो दृष्टी न करी चावटी बहु बोल. राजानं जवळ घेऊन त्या ठिकाणी विचारू लागलेले आहेत. सुमित्रा, तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे? तुला काय पाहिजे मला सांग म्हटल्यानंतर सलज्ज झाली आणि लाजून बोलू लागली. बहु गोष्टी बोलतीये का? जास्त चावटपणा, मचमच करणं, पटपट त्या ठिकाणी आपल्या इच्छा व्यक्त करणं. ज्याच्या चित्तातच देव आहे त्याला गडबड नसते, कारण देव कुठंच पळून जातो. बरोबर आहे? अशा प्रकारे माता सुमित्रा त्या ठिकाणी करतायत. ज्येष्ठाची 59 जे
सेवा होय, मोठ्याची सेवा एवढं नाही मागितलं, मोठ्याची मोठी सेवा. कारण मोठा कोण होणार आहे? राम. रामाची मोठी सेवा कोण घेतली? मला लक्ष्मणानं वाटून घेतली. कारण माय बाप जसं बनवतील लेकरू तसंच बनत असत. ज्येष्ठाची ज्येष्ठ सेवा मला द्या, आणि हीच माझ्या जीवाला मोठी आवड आहे, हाच माझा सत्य स्वभाव आहे, आणि याचीच मला प्रीती आहे. अशा प्रकारे माता बोलतायत. ज्येष्ठ सेवेचे निज सुख मज आहे आत्यंतिक, तुम्ही द्यावे हेची एक नावडे अनेक विषय मज. तिनं सांगितलं ज्येष्ठाची सेवा यातच माझं सुख आहे, यातच माझे सौख्य सामावले आहे. जसं आपण प्रतिज्ञा करतो ना, भारताच्या विविधतेच्या परंपरेचं पालन, भारताचं श्रेष्ठत्व यातच सौख्य, तसं भारताचं हृदय असणारे श्रीराम आणि त्यांची सेवा हेच मला त्या ठिकाणी आवडतं, आणि हेच माझं वैभव आहे, हेच मला मिळावं. अशा प्रकारे माता सुमित्रा मागताय. नावडे वस्त्र दिव्यान्न, नावडे राज्य त्रिभुवन, नावडे स्वर्ग ब्रह्मसदन, ज्येष्ठ सेवे वाचोनी. काय काय आवडत नाही तिनं सांगितलं. नावडे वस्त्र दिव्यान्न, वस्त्र आवडत नाहीत, दिव्यान्न आवडत नाही, राज्य आवडत नाही, त्रिभुवनाची सत्ता आवडत नाही, स्वर्ग आवडत नाही, ब्रह्मसदन आवडत नाही, ज्येष्ठाच्या सेवेशिवाय काहीच आवडत नाही. आणि भारतातला प्रत्येक जण जन्मलेला सुमित्र धर्मात जन्मला. कोणत्या धर्मात? सुमित्र धर्मात. कारण आपण ज्येष्ठ असणाऱ्या श्रीरामाच्या सेवेचं अनुसंधान म्हणून व्यक्ती दिसला की राम राम, चालताना राम राम, बोलताना राम राम. श्रीरामाची सेवा हाच धर्म, श्रीरामाचं भजन हेच कर्म, श्रीरामाला न विसरणं हेच जीवनाचं वर्म. आणि याच्याशिवाय स्वर्ग नको, याच्याशिवाय दिव्य अन्न नको. पण त्या रामाची आठवण नाही, याच्यापेक्षा मोठं पाप नाही. जगामध्ये सर्वश्रेष्ठ पुण्य कोणतं असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जगात सर्वात श्रेष्ठ पाप कोणतं असेल तर श्रीरामाचा विसर पडणे. यापेक्षा मोठं पाप नाही, आणि श्रीरामाचं नाव घेणं यापेक्षा मोठं पुण्य नाही. माय बापांनो, आणि मला तेच पाहिजे. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. कारण संतांना तो आवडतो. हा भाव माता सुमित्रा व्यक्त करत आहे. ऐसे स्वामी प्राणपती, तुझे पाय सेवा असती. ज्येष्ठ सेवेची अति प्रीती, डोहाळे निश्चिती हे माझे. ऐका, प्राणपती असणारे स्वामी नरदेवा, तुझे पाय सेव्य असती. तुमचे पाय सेवा करण्यास योग्य आहेत किंवा ते सेवनीय आहेत. आणि ज्येष्ठ सेवेची प्रीती हेच माझ्या जीवनाचं लक्ष आहे, हेच माझं डोहाळ आहे, असं माता कौसल्या व्यक्त करत आहेत. ऐकोन ऐसे वचन रायाचे विस्मित मन, तिचे डोहाळे विलक्षण, दिसे सुलक्षण सर्वार्थी. राजाला आश्चर्य वाटू लागलं. काय डोहाळ आहे? आश्चर्य वाटतो. संसारात 2 रुपये कमवण्यासाठी बरेच लोक याचं मुंडकं मोड, त्याचं मुंडकं मोड, त्याचं मुंडकं मोड असे करणारे लोक, आणि कुठं संसाराचा त्याग करून सर्वस्व देशासाठी समर्पित करणारा बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं.
लोकांचा स्वार्थ सुटत नाही आणि एखाद्याला स्वार्थ चिटकतच नाही. राजानं विचार केला, हिचं एकंदरीत जे काही मागणं आहे हे सर्व बाजूंनी सुलक्षण आहे, कारण तिच्या पोटात लक्ष्मण आहे असं सांगतात. एक पायासाचे ताट वसिष्ठे भाग केले चोकट, तिचे डोहाळे का बिकट, तिचे अतिश्रेष्ठ प्रमार्थी. राजा विचार करू लागला, यज्ञामधून तर एकच ताट आलेला आहे आणि एकाच ताटातून तिघी जणी गर्भवती राहिलेल्या आहेत, मग तिचं डोहाळ तसं आणि हिचं डोहाळ असं का? मिरचीला पाणी घातलं की तिखट आणि उसाला घातलं की गोड. पाणी तेच, जमीन तीच, खात तेच, परिणाम. हे बघा, माता कैकेयीच्या पोटातून येणारे सुद्धा परमधर्म भरत आहेत, तो विषय नाही. पण कैकेयीला जो गर्भावर, कैकेयीच्या मानसिकतेवर गर्भाचा जो परिणाम आहे तो झालेला नाही. का? दुधाची संगत गेचडाला असते पण चव लागत नाहीये. लक्ष्मणाच्या गर्भाचा परिणाम सुमित्रेच्या प्रवृत्तीवर आहे आणि सुमित्रेच्या सुद्धा सदप्रवृत्तीचा प्रभाव गर्भावर आहे. तेच वृत्ती कौशल्याची सुद्धा आहे, परंतु कैकेयीवर त्याचा प्रभाव नाही, याचं आश्चर्य मात्र राजाला वाटतं. तिचे भागण होती स्वतंत्र, पोटीचा गर्भ तो सावत्र, या लागिते अपवित्र, डोहाळे होती कैकेयीसी. नाथ महाराजांनी सांगितलं, याचं कारण आहे म्हटले, तुम्हाला सांगतो मी श्रोते हो. तिचं पवित्र होतं कारण तिचं होतं, हिला दुसऱ्याचं पाहिजे होतं. पाय आपटू आपटू, केस ओढू ओढू रडली महाराज. कौशल्याला माया जाऊ दे, आपल्या ताटातलं देऊ थोडं. आणि त्यामुळं तिचं जे काही डोहाळ आहे ते रामाला वनवासाला पाठवण्याचं आहे बरं का. आता बी दुसऱ्याच्या ताटातलं खाण्यासाठी जे आदळापट करालेत त्यांच्या डोक्यामध्ये रामराज्य घालवणं हाच उद्देश आहे, म्हणून ते चुकूनही जय श्रीराम म्हणत नाहीत. कुणाच्या दाड्या चोळालेत सगळेले दिसायले. हे बघा, भावार्थ रामायण आजपासून 100 वर्षालाही लागू होतं, सद्यस्थितीला ते लागू होतच असत. मूर्खांची संख्या वाढली म्हणून मूर्खपणाचं परिवर्तन शहाणपणात होत नाही, कारण संख्येचा प्रभाव सत्तेवर होत असेल, सत्यावर होत नाही. सत्य निर्विवाद असत. जसा गर्भाचा परिणाम कैकेयीवर झालेला नाही, पण सुमित्रेचा गर्भ मात्र स्वच्छ आहे. याचं कारण सुमित्रेचा जो काही पिंड होता तो तिचा हक्काचा होता, तो तिला मिळालेला होता. त्यामुळं तिचं चित्त श्रीरामात आहे आणि आजही ज्यांच्या हक्काचं आहे त्यांचं चित्त श्रीरामात आहे. ज्यांना ओरबडायचं आहे त्यांचं चुकून सुद्धा चित्त श्रीरामात दिसत नाहीये. श्रीराम द्रोह्यांशी सौजन्य हेच विनाशाला दिलेलं निमंत्रण असतं. माय बापांनो, लक्षात असावं. सावत्र छळती मातेसी, शनी लाता हानी छायेसी, ठावके पडले सूर्यासी, तू माता लोहेसी सर्वथा. सावत्र त्या ठिकाणी छळतच असतात, कारण सावत्रचा प्रभावच विचित्र असतो. क्षणी छायेला लाता मारत होता. छाया म्हणजे सावली. त्या ठिकाणी आपली सावत्र आई आहे म्हणून तिला त्या ठिकाणी लाथा मारल्या. अशा प्रकारचं सावत्र मध्ये प्रेमच नसतं. हे पूर्वीपासूनची कथा आहे, ही विशेषता आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. तैसे सावत्र गर्भवती येसी,
या लागी अधम डोहाळे येसी निंद्य व्हावे मी जगासी वदे गर्भवासी सावत्र गर्भ तिला आहे म्हणून तिचं डोहाळ अधर्म राशी अधर्माच्या राशीचे राशी उत्पन्न होतील एवढं खराब तिचं डोहाळ आहे म्हणून तर धर्म पचत नाही. निंद्य व्हावे मी जगासी वदे गर्भासी सावत्र ती म्हणू लागली लोक मला काय म्हणायचं ते म्हणू लागले पण मला राम नको. राम एवढा लांब नेऊन टाका की रामाचा आवाज सुद्धा नाही आला पाहिजे. रामाला दूर हाकलून मला गादीवर बसायचंय. कोण म्हणू लागली? कैकेयी. कारण जिचं हक्काचं नाहीये तिला मिळवायचं असेल तर तिला राम पचत नाही. कारण अवघड असतं महाराज. राम पचवणं काय प्रत्येकाच्या अवकातीतली गोष्ट आहे का? कुत्ते को घी हजम नाही होता. तूप चांगलं जरी असलं तर कुत्र्याला ते पचत नाही. तसं मंथरीच्या संगतीत असणाऱ्या कैकेयीला श्रीरामाची सावली सुद्धा नको आहे पण कौसल्याच्या संगतीत असणाऱ्या सुमित्रेला श्रीरामाची सावली सुद्धा सोडायची नाही असं सांगतात. सौमित्रा भाग स्वतंत्र या लागी डोहाळे अति विचित्र पवित्र रायाचे निवाले जिव्हार हर्ष निर्भर झाला. सुमित्रेचं त्या ठिकाणी डोहाळ बघितल्या बरोबर राजाला आनंद झाला महाराज. अतिशय पवित्र डोहाळ आणि चांगलं पवित्र बोलणं असलं की राजाला आनंद होतो असं सांग. मग उठो उल्हासेसी सौमित्रा लिंगी हृदयेसी जे जे डोहाळे निज मानसी ते ते पावसी मदानुग्रहे. मग उचललं हृदयाला लावलं आणि राजा म्हणू लागलेला आहे तुझ्या मनात जे जे डोहाळ आहे ते ते पुरवे. का? डोहाळ चांगलं आहे. श्रीरामाच्या सेवेचं डोहाळ असेल तर राजाला पुरवावं वाटतं. श्रीरामाला जंगलात पाठवण्याचं, श्रीरामाचं नाव न घ्यायचं, श्रीरामाचा विरोध करणाऱ्यांच्या दाड्या चोळायचं जर डोहाळ असेल तर राजा सुद्धा म्हणत असतो मी जिवंत आहे तोपर्यंत देत नाही. राजा बिनधास्त बोलत असतो. कैकेयीला तसंच म्हणला मी जिवंत आहे तोपर्यंत रामाला वनवासात जाऊ देत नाही. आणि आताही राजा तोच या ठिकाणी बोलतोय की सुमित्रे तुला माझ्या अनुग्रहानं सांगतोय तुझं डोहाळ पूर्ण होईल. नाना अलंकार भूषण राजा त्यागी ओवाळून तिशी करवी निंबलोन दिवजा दे दान नाना वस्त्रे. राजाला आनंद झाला आणि राजानं त्या ठिकाणी नाना अलंकार भूषण असते तिच्यावरून ओवाळून टाकायला सुरुवात केली. द्विजाला राजा दान देऊ लागला असं सांगतात. आता रायाची ज्येष्ठ राणी कौसल्या जे का धर्मपत्नी न समाये त्रिभुवनी तो गर्भधानी श्रीराम. आणि माता सुमित्रेकडून आता राजा त्या ठिकाणी येतायत जिच्या गर्भामध्ये श्रीराम. माय बापांनो काय भाग्य त्या सुमित्रेचं, काय भाग्य त्या कौसल्याचं. हृदयात राम. जो जग अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात तो पोटात आहे. कशाच्या बळावर? भावाच्या बळावर. भावाच्या बळावर कौसल्याजी का धर्मपत्नी. कारण जी धर्माची आहे तिच्या पोटात राम असतो. माय बापांनो
असं ग्रंथकर्ते सांगतात. जो त्रिभुवनी न समाये जान, तो भावार्थी साठवे आपण. सद्भाव झालिया संपूर्ण, ब्रह्म परिपूर्ण हृदयाकाशी. जो त्रिभुवनात आकळू शकत नाही, जो त्रिभुवनात बसू शकत नाही, तो राम भक्तिभावाच्या ताकदीनं कौसल्येनं साठवला. तेथोनी राजा तत्क्षणी, उत्कंठा कौसल्या दर्शनी. भुवनी न देखे राजपत्नी, न देखे शयनी प्रयांकी. आणि नाथ महाराज आम्हाला सांगू लागले, राजा त्या कौसल्याच्या घरी आलेले आहेत ज्या कौसल्येनं उदरामध्ये ब्रह्मांडाचा बाप साठवलाय. तिथं आल्याबरोबर भुवनी न देखे राजपत्नी, घरामध्ये राजाला माता कौसल्या दिसल्या नाही. दिसल्या नाहीत म्हटल्यानंतर राजा शेज पर्यंकावरती, ज्या ठिकाणी पती पत्नी शयन करतात त्या शयनगृहामध्ये दशरथजी गेलेले आहेत. ऐका कौसल्या संभ्रम, उदरी संभवला श्रीराम. पुसता डोहाळ्याचे काम, आने आन वर्तले. नाथ महाराज सांगतायत, माय बापांनो, कौसल्याच्या डोहाळ्याचा संभ्रम ऐका. काय संभ्रम आहे? उदरी संभवला श्रीराम. कौसल्याच्या उदरात कोण आहे? राम. मग तिला डोहाळ विचारू लागले राजा. डोहाळ हा काम आणि कौसल्याच्या उदरात राम. काम आणि राम दोघं असले की आंधळ्या बहिऱ्याचा प्रकार होत असतो. का? काम म्हणजे प्रकृती आणि राम म्हणजे ब्रह्म. ब्रह्म आणि प्रकृती, भ्रम आणि ब्रह्म याचा विनोद ग्रंथकर्ते सांगतायत. ऐका कौसल्याची स्थिती, अखंड वसे पै एकांती. नसाहे संग संगाती, गर्भ प्राप्ती श्रीराम. कौसल्याची स्थिती सांगतायत नाथ महाराज ऐका म्हणतायत. अखंड वसे पै एकांती. अखंड कुठं राहत? एकांतामध्ये. सांगात सहन होत नाही. का? तर गर्भामध्ये राम आहे. कारण संग त्यक्त्वा सुखी भव. संगाचा त्याग करून निसंग होऊन सुख उपभोगता येतं. आणि सर्व सुखाचं माहेर पोटात आहे. तिला कुणाच्या संगतीची गरज आहे असं सांगतात. नावडे वस्त्रभूषण, नावडे सुमन चंदन, नावडे भोग दिव्यासन, नावडे शयन प्रयांकी. वस्त्र आवडत नाही, भूषण आवडत नाही, सुमन आवडत नाही, चंदन आवडत नाहीये, नावडे भोग दिव्यांजन काहीच आवडत नाही. कारण ज्याला राम पाहिजे त्याला काम आवडत नाही असं सांगतात. देही निरलोभ लक्षण, हेची वैराग्य दृढ दारुण. उदराला श्री रघुनंदन, ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. देहावरती त्या ठिकाणी निर्लोभाची लक्षण आहेत. हेची वैराग्य दृढ दारुण. देहावरती लक्षण कशाची पाहिजे? लोभाची लक्षण नसणं म्हणजेच वैराग्याची लक्षण असणं. दृढ वैराग्याचं लक्षण आहे चित्ती नाही असं. म्हणून त्याचा
पांडुरंग दास म्हणून तो पांडुरंग त्या ठिकाणी हृदयात प्रकट झालेला आहे. उदरा आला रघुनंदन. आणि रघुनंदन कोण आहे तर ब्रह्म परिपूर्ण, पूर्णत्वानं परिपूर्ण जो ब्रह्म आहे तो निर्लोभाची लक्षण आणि दृढ वैराग्य असलेल्या ठिकाणी प्रकट झाले असं सांगतात. आस्था सांडोनिया जान आवडी वसवी विजन लेईली गर्भ दिव्य जन राम निधान उदराते. राम निधान उदरामध्ये माय बापांनो काय लिहिलेली आहे? आस्था सांडोनिया जाण. आस्था म्हणजे आवड, अनेकत्वाची आवड सांडून दिलेली आहे. आणि एकाच श्रीरामावरती काय आहे? आस्था आहे. आणि आवडी विसवी विजन. विजन एकांतामध्ये राहतीये, जनाशिवाय राहतीये. का? दिव्य अंजन दृष्टीमध्ये घातलेलं. त्याला अंजन एकदा मग डोळ्यासी अंजन भेटे, ती वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे. हे की नाही? तशा प्रकारे जिकडं बघल तिकडलं दिसतं, खोटं दिसत नाही, खरं दिसतं. जगात खरं फक्त राम आहे, बाकी सगळं खोटं आहे. म्हणून सत्यमेव जयतेचा अर्थ जय श्रीराम. सिद्धांत लक्षात घ्या. त्या ठिकाणी म्हणू लागलेली आहे लेईली गर्भ दिव्यांजन. आणि गर्भातला राम, उदरात असलेला राम, तो रामच पाहतीये असं सांग. कल्पनेसी मारू शेविला निर्विकल्प कल्पतरू तया तळियाती अदरू सदासनी सुंदरू बयसली. आणि माता कौसल्या त्या ठिकाणी बसलेल्या आहेत ज्या ठिकाणी कल्पनेला मार दिलेला. कारण कल्पनेचा वारा, कल्पनेचा वारा जमत नाही. कारण हा वारा राजहंसाला पळता येत नाही. कल्पनेचा वारा विचित्र आहे. अहंकाराचा वारा, अहंकाराचा असेल, कल्पनेचा असेल. कल्पना पण विचित्र. कल्पनित ते भक्त मातेने न ते जे कल्पनी बाहेर न निघती. म्हणून कल्पनेला मार दिला. आणि कल्पतरू कोणत्या? निर्विकल्प कल्पतरू. कल्पना विकार उत्पन्न करते, विकल्प उत्पन्न करते, विकल्प परमार्थात स्थिर राहू देत नाही. म्हणून कल्पनेला मार केला. आणि निर्विकल्प रूपी कल्पतरूच्या ठिकाणी त्या ठिकाणी माता कौसल्या आहेत. तया तळात आदरानं बसलेली, सहज आसनावरती बसलेली आहे. उठवीन सौमित्रासी निर्विकल्प शब्द वापरले. चंद्राला का दंडील म्हणले? ऐसे दंडीन मी त्यासी स्वयं विसरून निज धर्मासे. कारण चंद्र मनाची देवता आहे. मन संकल्प विकल्प करत. म्हणून संकल्प विकल्प करण्याच्या कल्पनेला मार देऊन निर्विकल्पाच्या कल्पतरूपी वृक्षाखाली सहज बसलेली आहे, जी श्रीरामासी एकांत आहे असं सांग. गर्भोदरी बैसली दृष्टी वृत्ती झाली उपराटी आपुल्या समान देखे दृष्टी गर्भपुष्टी स्वभावे. गर्भ उदरामध्ये बैसली दृष्टी. गर्भावरती त्या ठिकाणी दृष्टी आहे. हृदयामध्ये असणाऱ्या रामावर दृष्टी आहे. तुमच्या आमच्या हृदयात राम आहे, पण आपली दृष्टी कामावर आहे. कौसल्याची जी काही आता बसलेली स्थिती आहे त्या स्थितीवर जीवनभर राहा, आनंद मिळेल. राजा दशरथ स्वतःहून येईल. या लागी वृत्ती झाली उपराटी. वृत्ती उपराठी झाली कारण प्रवृत्ती मावळली. निवृत्ती तटावरती ती त्या ठिकाणी गेलेली आहे. आपल्या समान जगाला मानतीये,
अशा गर्भपृष्ठीच्या स्वभावावरती माता कौसल्या. यावरी ते राजबाळा वसवी शुद्ध सुमन शाळा द्वेत दृष्टीन लगे डोळा सुख सोहळा देती. आणि त्या कल्पतरूच्या वृक्षावरती सुमनाच्या शाळा आहे. सुमन चांगलं मन असणाराच निर्विकल्प स्थितीवरती स्थिर राहू शकतो आणि त्याच्याच मनात द्वेत आणि अद्वैत येत नाही. नाहीतर मी श्रीमंती आहे याचा माझच जात नाही. मला एखाद्यावरती रागवावं, एखाद्याला शिव्या द्याव्या एकच कारण, तो पुढचा गरीब आहे. माझ नाही तर काय. तो अद्वैत स्थितीवरती येऊ शकत नाहीये. ज्यानं त्या ठिकाणी गर्भावरती वृत्ती आहे, श्रीरामावरती वृत्ती आहे, जगातल्या वृत्ती उपराटी झाल्या, जगातल्या माईक पदार्थांना सत्य मानणारी प्रवृत्ती मागं सरकली, श्रीराम सत्य या एकमेव प्रवृत्तीवरती स्थिर झालेली आहे आणि त्या निर्विकल्प वृक्षाखाली बसून सुमनाच्या चांगल्या मनाच्या शाळा आणि तिथं द्वैत दिसत नाहीये आणि अद्वैताचा सुख उपभोग घेते. कारण समाधी हरिसी समसुखी विन न साधेल जान द्वैत बुद्धी. आणि द्वैत बुद्धी नसणं हेच बुद्धीचं वैभव आहे. आणि एका नारायणी सकळ सिद्धी, अशा प्रकारची स्थिती तिची. राजा पाहे भोग भुवनी तेथे नातुडे राजपत्नी पाहे अति लोभे अवलोकोनी परिते नयनी न दिसे. राजा भोग भुवनात पाहू लागला. आता भाग्य भुवनात पोहोचलेली कौसल्या, राम भुवनात पोहोचलेली कौसल्या, मंगल भुवनात पोहोचलेली कौसल्या, अमंगलाचं अपहरण केलेली कौसल्या भोग भुवनात सापडेल का? राजा मी नवरा आहे, मला माझी पत्नी पाहायचे या भावनेनं गेलेला आणि कौसल्या अद्वैत स्थितीनं राम स्वरूपाशी एकनिष्ठ झालेली आहे, एकरूप झालेली आहे. मग तिथं सापडेल का? तेथे नातुडे राजपत्नी. मग राजा अवलोकन करू लागला, परंतु या दृष्टीनं ती दिसणार नाही, कारण ती श्रीरामाशी एकरूप झाली. पाहता वय खरी वितरी तेथे न देखे ती सुंदरी मध्यमेच्या माझ घरी पाहता दुरी दृष्टीसी. आणि मग राजानं हाक मारलेली आहे कौसल्ये, कारण वैखरीनं आपण बोलतो की नाही. मग पाहता वैखरी भीतरी, डोळ्यानं तर दिसली नाही. मग वैखरीनं आवाज दिला, तेथे न देखे ते सुंदरी. तिथं ती दिसली नाही. कोण दिसली नाही? जी रामाशी एकरूप झाली आहे ती दिसली नाही. मग वैखरीला जमलं नाही. परा पश्यंती मध्यमा, आणि मध्यमेच्या माझ घरात जिथं मध्यमा मुसमुसलेली आहे, मधला भाव पाहता दुरी दृष्टीसी. त्या मध्यमेनं पाहिल्यानंतर सुद्धा ती दृष्टीला कशी दिसते? दूर दिसते. कारण तिच्या हृदयात कोण आहे? पराच्या पलीकडचा परमात्मा. त्यामुळं मध्यमेला ती दिसेल का, असं नाथ महाराज सांगतात. शोधिता पश्यांती ओवरी तेथे न देखे निज सुंदरी चढला परेच्या उपरी शुद्धी निर्धारी न लभेची.
पश्चंतीच्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला. थोडं आतल्या घरात गेला, वर बघता आणि भावार्थानं पहिली हाक मारतो आपण वैखरी, पुन्हा मध्यमा, पुन्हा पश्चंती. आणि ती कुठं आहे? पश्चंतीत दिसली का? नाही तेथे न देखे निज सुंदरी. पुन्हा चढला परेच्या उपरी. कारण परेच्या उपर कोण आहे? परम आत्मा, परमात्मा, असं ग्रंथकर्ते सांगतात. काढोनी द्वेताची आरगळा, फेडोनी शब्दाची श्रंखळा. वा. उघडी अद्वैत सुमन शाळा, गुरुवाक्य मेळा निर्धारी. माय बापान खूप लक्ष देऊन ओळीकडे लक्ष द्या. काढोनी द्वेताची अरगळा, कुणाला तरी बोलतोय म्हणजे कुणीतरी दुसरा आहे जो माझ्यापेक्षा वेगळा आहे. ही आरगळा आहे. आरगळा म्हणजे काय? बेडी म्हणतो आपण, साखळी, साखळी. आणि द्वेताच्या आरगळीमध्ये जीव असतो. आणि द्वेताची आरगळा तुटली की तो शिव होतो, मुक्त होतो. आणि द्वैत भावनेतून परमात्मा आकळता येत नाही. त्यामुळे द्वैताची आरगळा काढली, शब्दांची श्रंखळा फेडली. हाक मारून देव आपला का? देव आणि आपण एकच. उघडी अद्वैत सुमन शाळा. ही तिसऱ्या खंडणीतली अद्वैत सुमन शाळा. अ म्हणजे नाही, द्वैत म्हणजे दुसरा. तो आणि मी दुसरा नाहीच, या पद्धतीच्या अद्वैताची सुमन, चांगल्या मनाची शाळा. नाही तर लोक म्हणतात लय शाळा करायला, ती वेगळी शाळा. बरं, इथं सांगितली ती अद्वैताची सुमन, चांगल्या मनाची शाळा. आणि अशा चांगल्या मनाच्या शाळेनं द्वैताची अरगळा, शब्दांची श्रंखला फेडल्यानंतर गुरुन वाक्यानं दिलेला जो काही निर्धार आहे, नसोडी हा भावो टाकिरे संदेहो, या गुरु वाक्य मेळा निर्धार. आणि त्या निर्धारानं राजा कुठं पोहोचतोय ऐका. तेथे रिगताती साकडी, फेडिली रजतमाची लुगडी. वा वा. शुद्ध सत्वाची भूषणे आवडी, ती काढी तत्काळ. माय बापांनो, कसा तरी अतिशय सांकडीनं तिथं पोहोचला. कुठं पोहोचला? गुरु वाक्याच्या निर्धारावर पोहोचला. परापश्चंती मध्यमेच्या पलीकडे अद्वैत स्थितीवर शिष्य. दशरथ म्हणजे कोण? तो राजा, रामाचे वडील नका समजू. तुम्ही 10 इंद्रियात रत आहात, नांदत आहात, तुम्ही दशरथ. कौसल्या म्हणजे कोण? तुमचा भाव म्हणजे कौसल्या, ज्या आणि तिच्या गर्भात म्हणजे भावाच्या बळानं आकळलेला राम. आणि तो अंतःकरणात असलेला राम पाहण्याची ही सगळी पद्धत आहे. आणि तिथं गेल्यानंतर कोणकोणती लुगडी? रजतमाची जुनी झालेली लुगडी. कारण 3 प्रकारची लुगडी आहेत. कोणकोणती? रजोगुण, तमोगुण आणि रजसत्व तमाची. ही तर लुगडी सांगितले. शुद्ध सत्वाची भूषण फक्त राम पाहिजे, ही भावना म्हणजे शुद्ध सत्व. रजोगुण म्हणजे मला सुख पाहिजे, मला नोकरी पाहिजे, मला पगार पाहिजे, मला बायको पाहिजे, मला खायला, लिहायला, नाचायला, घोडी पिढी वगैरे. तमोगुण म्हणजे काय? देवच नाही. काय? तम म्हणजे अंधार, सत्व म्हणजे तेज, सूर्य.
प्रकाशानं जशी वस्तू दिसते, वस्तूनाम सत्य, सत्यनाम श्रीराम, सत्यनाम चैतन्य, सत्यनाम ब्रह्म, सत्यनाम परमात्मा. म्हणून मला काहीतरी पाहिजे ही विज्ञान प्रवृत्ती आहे. तमोगुणाची आणि विज्ञानाची जोड याला अज्ञान म्हणावं. सत्वगुणाची आणि विज्ञानाची जोड याला पूर्ण ज्ञान म्हणावं. फक्त सत्व याला माफ करा, सत्व आणि रज याला परिपूर्ण ज्ञान म्हणावं. केवळ ज्ञान याला पूर्ण ज्ञान म्हणावं. परिपूर्ण आणि पूर्ण लक्षात घ्या. इथं पुन्हा पुन्हा सांगू लागलेले आहेत, रजोतमाची लुगडी सोडून टाकायला सांगितले. कारण रजोगुणानं सुद्धा देव मिळत नाही. तमोगुण तर देव मान्यच करत नाही. फक्त सत्वगुण आपल्या अंतःकरणातला राम पाहायचा असेल तर शुद्ध सत्वाची भूषणे आवडी. आणि ती सुद्धा तिनं तरी देव मिळतो का? तिनं देव फक्त आवडतो, आकळत नाही. देव त्रिगुणाच्या पलीकडचा आहे. सत्वगुणाचं लुगडं चांगलंय पण ते पण फेडलं. जसं लग्न लावताना आतमधला हे सुद्धा काढावा लागतो, त्याला काय म्हणतात, आंतरपट सुद्धा काढावा लागतो. तसं सत्वाची घडी सुद्धा फेडून टाकले असं सांगतात. ऐसा एकाएकी एकला राव प्रवेशे सुमन शाळा, पाहे सवे सगर्भ बाळा, तवती तेही डोळा दिसेना. अशा प्रकारे एकाकी एकटाच राजा सुमनाच्या शाळेत गेला. आता तर रानच खूप, आणि असल्या रानात गेल्यानंतर अवघड होत असतंय. तमोगुण वाढत असतो, त्याच्या मागे रजोगुण आणि सत्वगुण संपून जात असतो, विनाश होत असतो. पण दशरथ राजा कुठे गेलेला आहे? सुमन शाळेत गेलेला आहे. स्वतः पाहू लागला आणि तिथं सुद्धा ती दिसत नाही. देह दिसतोय तिचा, परंतु ती दिसत नाही, कारण ती खूप पलीकडे. मग नेत्र भरोनी विवेक देखे निर्विकल्प निज सुख, तया तळी बैसली देख, अति सुरेख कौशल्या. एवढ्या वेळानं एवढ्या कुशल पद्धतीनं राजानं बघितलं तरी दिसना गेले. त्यावेळेस डोळ्यामध्ये काय भरला? विवेक रूपी अंजन घातलं आणि मग देखे निर्विकल्प निज सुख, निर्विकल्प स्थितीवर सुखानं भरलेली, सुखावर बसलेली, अतिशय सुरेख असणारी कौशल्य दिसते असं सांगतात. राजा पाहे निजत नवंगी, तव ते जन समाये अंगीचे अंगी, धन्य हेची जगी गर्भलिंगी सलिंग. राजा पाहू लागलेला आहे, स्वतःच्या पत्नीकडे पाहतोय. तव तेजन समाये अंगी, कारण मिथ्या जगडंबर स्वप्रभा करी, सर्व जग मिथ्या वाटतं एवढी स्वप्रभा आत्मस्वरूप असणाऱ्या श्रीरामाशी एकनिष्ठता साधल्यामुळं कौशल्याची स्थिती झालेली आहे. ती स्थिती बघितल्यानंतर दशरथ म्हणू लागला, धन्य धन्य हेची जगी. जगामध्ये हीच धन्य आहे जी लिंगासह गर्भ आहे. का? जगाचं लिंग श्रीराम असं. कैसी बैसली सहजासनी, जैसी योगिया लागली उन्मनी, पाहता निवाला लोचनी, धर्मपत्नी सगर्भ.
कशा प्रकारे त्या ठिकाणी सहज आसनावरती बसलेली आहे. सहज आसन मग सांगितलं जसं निर्विकल्प वृक्षाच्या ठिकाणी ती बसलेली आहे. तर कशी बसली आहे नाथ महाराज सांगतात, जैसी योगिया लागली उन्मनी. योगी उन्मन अवस्थेवरती जसा बसतो तशी ती बघितली आणि तिला बघितल्यानंतर ती आपली पत्नी गर्भासहित बघितली. राजाला आनंद वाटला. तिसी देखताची दृष्टी आनंदे ओसंडे सकळ सृष्टी. तिसी करिता सुख गोष्टी पडे मिठी स्वानंदी. तिला बघितल्यानंतरच आनंद ओसंडत से दृष्टी. कारण देवते संत, देवते संत. देव कसा आहे, रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी. आणि तिला बघितल्यानंतर तिच्याशी गोष्ट केल्यानंतर मिठी कशाची पडते, स्व आनंद जो विकत आणावा लागत नाही, अंतःकरणातून प्रगट होतो तो आनंद मिळतो. अशी ती कौसल्या असं सांगतात. मगबाई सवनी पयनेटी हाती धरो हनुवटी. जनी माझी लागेल दृष्टी जे डोहाळे पोटी ते सांग. आणि मग राजा जवळ बसलेला आहे, हातामध्ये हनुवटी धरलेली आहे. राजाला आणखी सुद्धा मी नवरा आहे असं वाटायलंय. राजा त्या ठिकाणी डोहाळ विचारतात असं सांग. एरी न पाहे वरती दृश्य द्रष्टा न देखे स्थिती. वा वा. राम रूपी रतली व्रती युक्ता युक्ती न देखे. राजा विचारू लागलेला आहे, तुला काय पाहिजे. तिला दृश्य दिसत नाही, द्रष्टा दिसत नाही, त्यामुळे दर्शन होण्याचा प्रश्नच उरत नाही. राम रूपे रतली वृत्ती, फक्त रामच रूप पाहावं या वृत्तीला दृष्टी रत झालेली आहे. त्यामुळे व्यक्त आणि अव्यक्त, सजीव आणि निर्जीव होय दृष्टीला कधी दिसत. देखना दृष्टा होय परिच्छिन्न ते दृश्याचे वासे बा. परंतु द्रष्टा जर व्यापक रूपाला मिळाला तर दृश्य दिसण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळं पाहणारी कौसल्या राम पदाला चैतन्य स्वरूपाला गेल्यामुळं आलेला राजा विचारतोय काय हा विषय तिच्या चित्तात येत नाही असं सांगतो. राजा ओसंडला ती प्रीती आलिंगिली दोही हाती. एरीस लागली विदेह स्थिती देह अंकृती नाठवे. राजाला गर्भवती पत्नी असल्यानंतर मी पती आहे, माझ्या पत्नीवर प्रेम करावं आनंद वाटला, मिठी मारली. परंतु मी स्त्री आहे याच जिला भान नाही. तिला नवरा आल्याचं भान असण्याचं कारण आहे का. ती विदेह स्थितीवरती आहे असं सांगतात. उदरी संभवला विदेही या लागी आठवून आठवे देही. सभाई अंतरी उरली नाही तटस्थ पायी श्रीराम. उदरामध्ये विदेहाचा संभव झालेला आहे, त्यामुळं देहाचा आठवत होत नाही. आत आणि बाहेर सबाई अभ्यंतरी अवघान आणि त्या व्यापकानं व्याप्त केलेलं असल्यामुळं परिपूर्ण श्रीरामच दिसतोय, तिला दशरथ दिसतच नाही. राजा म्हणे कटकटा कैसे नियाव चटली बरवंटा. ही महाद्भूत आले पोटा नयनी ताटा चढलासे. बघा, देह प्रवृत्तीवर असणाऱ्याला विदेह स्थितीचा आनंद आणि स्थिती लक्षात येत नाही.
राजा विचार करू लागलेला आहे, काय कटकट माग लागली, काय अवचट या ठिकाणी माझ्या सोबत घडलेला आहे. कोणतं महाभूत पोटाला आलं. महाभूत चालतं होय, भूत जबर मोठं, जबरदस्त मोठं पंढरपूरचं अयोध्येचं भूत पोटाला आलेलं आहे. राजाला वाटू लागलं बाहेरचं भूत आलंय की काय, कारण डोळ्यामध्ये ताठा चढलेला आहे. अशी निडारलेली वृत्ती होती, घाबरतच नाहीये, सरळ दृष्टी, राम पाहणारी दृष्टी कौसल्याची बघितली. राजाला वाटलं त्या ठिकाणी ताठा चढलेला आहे. पैसे करील मेघ श्याम, केवी पुरेल पुत्र काम, सिद्धी पावविल पुरुष उत्तम, आत्मा राम रघुवीर. काय करील तो देव, कशा प्रकारे माझी पुत्र होण्याची इच्छा पूर्ण करील. होय, सिद्धी पावविल पुरुषोत्तम, आत्मा राम असणारा काय करील ते करो म्हणू लागलेले आहेत असं सांगतात. राम नाम कर्णपुटी, ऐकताची गोरटी, उघडोनी पाहे दृष्टी, देखे सृष्टी राममय. माय बापा, भावार्थ रामायण कुणी ऐकायचं नाही, कुणी सांगायचं नाही. लय आनंदाचा विषय, एवढा आनंद. नवरा असणारा दशरथ एवढा वेळ आला होता पण त्याच्याकडे बघितलं नाही. कधी बघितलं? राजा दशरथ म्हणला राम काय करेल ते करू. राम म्हटल्या बरोबर बघितलं का आपल्या जातीचं भेटलं ना. जातीचं जातीचं नसल्यानंतर तोंडाकडेच बघायचं नसतं. हो माझी ये जातीचा मज भेटो कोणी. आता येडे जात जातच म्हणायले, पण कोणती जात? निव्वळ येड्या जाती. देहाच्या संगतीनं जात तयार होत नसते, देवाच्या संगतीला जात म्हणतात. आणि जी पंढरपूरला जाती ती जात, कारण ज्या जातीनं सुख होत, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, मसन वाटेत घेऊन जाते त्याला जातीचे म्हणत असते. लक्षात घ्या, तो राम म्हटल्या बरोबर राजाकडे तिनं पाहिलेला आहे. आणि पाहिल्यानंतर त्या ठिकाणी देखे सृष्टी राममय, सगळीकडेच राममय दिसतंय असं सांगतात. जवा सादरे राव पाहे, नयनी निजते जन समाये, मी एक गर्भिणी येथे आहे, आठवून हे नाटवे. आणि सादरानं राजाकडे पाहू लागलेले आहे. नयनी निजते जन समाये, तिच्या उदरात राम आहे, तिच्या डोळ्यातलं तेज मावेल का. परंतु मी एक गर्भिणी आहे आणि हा एक राजा आहे, मी एक पत्नी आहे, हा एक पती आहे, ही गोष्ट आठवत नाही असं सांगतात. जाव तळवटी प्रतवी पाहे, तव ते राम रूप झाली आहे, फिटली पार्थिवाची सोय, देही विदेह श्रीराम. त्या ठिकाणी पृथ्वीकडे पाहिलं तर ती रामरूप वाटू लागलेली आहे. राजाकडे पाहिलं तर रामरूप, चराचराकडे पाहिलं तर रामरूप. कारण माझ्याच हृदयी भगवंत, ज्याच्या हृदयात भगवान आहे त्याची दृष्टी काय? दृष्टी विषय समस्त रामरूपे देखत भरत. तशा प्रकारे दृष्टीने कौसल्या रामच पाहू लागलेली आहे. आणि पार्थिवाची फिटली सोय. हा देह म्हणजे काय? पार्थिव शरीर. यात चैतन्य आहे म्हणून जाळेना, ज्या दिवशी चैतन्य गेलं त्या दिवशी, त्यामुळं या देहावर वृत्ती स्थिर नाही असं सांगतात. जवावलो की दाही दिशा, तव पडला राम रूपे ठसा. वा वा, हातान दिसे आकाशा, स्वाच्छो आसा
श्रीराम. ज्यावेळी त्या ठिकाणी 10 दिशा अवलोकन करू लागली त्यावेळेस तव पडला राम ठसा. ज्याच्या चित्तावर जय श्रीरामचा ठसा पडलाय का त्यानं 10 दिशा जाऊ द्या मला हरीची आदासा हरिधाई दिशा. म्हणून पाहता आकाश दिसत नाही, श्वास उच्छ्वास दिसत नाही, प्रत्येक स्थितीमध्ये रामच दिसतोय असं सांगतात. वृक्षवल्ली आली मंडप अवघे देखे राम रूप. अशोक नाग चंपक पाहता एक श्रीराम. वृक्ष असेल वल्ली असेल म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी बनचोर. का सोयरे सोयरा कुणाला म्हणावं ते माझी सोयरी सज्जन संगाती. पाय ठविती विठोबाचे. नाही तर निव्वळ डाबेवाल्याला म्हणते ते 25 ढाबे आहेत का ते आमचा घर आहे बरं का लय मोठा आहे आमच्यावर तर लय प्रेम करतय तुझ्यावर. तुला यमाच्या पहिल्या लाईनीत जायची गडबड आहे वागा. वारकरी गरीब पाहुणा असला तर त्याला म्हणते ती आपला कोणी. माय बापांनो पाहुणा कुणाला म्हणावं जो रामाचा तो कामाचा. म्हणून वृक्ष हो पाय आठविती तेच माझे सोयरे. जय श्रीराम म्हणत नाही ते आपण जातीचं म्हणावं का. आपण कसं म्हणतो राम राम बी करीत नाही हो त्याला सोयरा म्हणत असतात का. हाच आपला धर्म आहे. वृक्ष वल्ली मंडप सर्वच त्या ठिकाणी रामरूप दिसू लागलेला. एवढंच काय अशोक असेल नाग असेल चंपक असेल सगळ्यामध्ये काय दिसू लागलं राम दिसू लागलेला आहे असं सांगतो. जो उदरी संभवला तोची सर्व इंद्रिया ओसंडला. देहाचा पांग फिटला प्रपंच झाला ब्रह्मरूप. जो उदरामध्ये विदेही संभवलेला आहे आलेला आहे मग जे पोटात असेल तेच ओठात येईल तेच सर्व इंद्रियात येईल. म्हणून दृष्टी विषय समस्त दृष्टी सर होय ग्राणासी भाव घेता भाव किंवा कानाला श्रवणी शब्द पडताची जाण. त्वचेला त्वचा घेवो जाय स्पर्शासी तव दोही ते राम प्रकाशी. त्वचा स्पर्श स्पर्शनासी सहज समरसी श्रीराम. म्हणून म्हणू लागलेले आहेत सर्व इंद्रियातून राम असा ओसंडून भरू भरू वाहू लागला. कारण हृदयात कोण आहे राम आहे. मग देहाचा काय फिटला पांग फिटला. कारण ज्या देहातून राम वाहतोय त्या देहाचा पांग फिटला आणि प्रपंच ब्रह्मरूप झाला. कुणाचा कौशल्येचा. तुम्ही कोण बना कौशल्या बना. रामायणातलं प्रत्येक पात्र बनण्याचा प्रयत्न करा. अपवित्रता अंतःकरणाला स्पर्श करणार नाही असं सांगतात. देखे क्रीडेचे पाडसे पाहता रामची प्रकाश. जय जय देखावया वैसे तेथे देखे श्रीराम. ही अवस्था कौशल्याची झालेली आहे. खेळत असलेलं लेकरू खेळत असलेलं वासरू बघितलं पाहता रामाची प्रकाश. बसण्यासाठीची जागा बघते ती त्या ठिकाणी राम दिसते. जे दिसताय जे जे देखीचे ते ते हरिरूप अशी अवस्था तिची झाली. दोरू सर्प नाही झाला दोरा सर्प नाही भेटला. दोरे सर्प नाही देखिला भ्रमे भाविला भुजंग. दोर सर्प झाला नाही. दोरीला कधी सर्प भेटला नाही. दोरीनं सर्प कधी बघितला नाही. परंतु भ्रम झाला आणि दोरीचा साप वाटला. तसा संसार नव्हता नाही नसेल पण वाटतो असं सांगतो. देवी ब्रह्मी
प्रपंच नाही देखिला, भ्रमी प्रपंच नाही चाकिला, भ्रमी प्रपंच नाही ऐकिला, भ्रमे भाविला ती भ्रांती. तशा प्रकारे ब्रह्मानं कधी प्रपंच बघितला नाही, कधी त्याला दिसला नाही, कधी त्यानं चव चाकली नाही, कधी ऐकला नाही, पण ब्रह्म भ्रांतीत पडला की प्रपंचाचा भ्रम होतो असं सांग. प्रपंच एक झाला होता हे समूळ मिथ्य वार्ता, पुढे होईल मागूता हेही कल्पांती घडेना. प्रपंच कधी कोणी म्हणले का माझा संसार झाला? 150 वर्ष एखादं म्हातारं समजा जगलंय, बाबा कसं आहे ते म्हणते एकदा पतरुंडाचं लग्न होऊ द्या. तसंच असतं. प्रपंच कधी झाला नाही, होत नाही, होऊ शकत नाही. मग कोण करा? आपुला तो देव करून घ्यावा, एवढंच लक्षात ठेवावं असं सांगतो. या विषयी या ब्रह्मे सृष्टत्वे विश्वार, भ्रमे कर्म धर्मा सदाचार, भ्रमे वाढला व्यवहार, ब्रह्ममूळ संसार निज सत्य. माय बापांनो, याविषयीचा श्लोक वशिष्ठजींनी सांगितलेला आहे. त्याचा अर्थ तात्विक श्रोत्यांनी ऐकावा. नाथ महाराज सांगतात, भ्रमी ईश्वर श्रेष्ठत्वे ईश्वर. आपल्याला ज्यावेळेस भ्रम होतो त्यावेळेस असं वाटतं की देव मोठा आहे, आपण छोटे आहे. हाही भ्रमाचंच लक्षण. मग भ्रमी कर्म सदाचार, सात्विक आचरण करावं, हाही भ्रमच आहे, ब्रह्म नाही. पण या भ्रमानं भ्रम संपतो. सात्विक सदाचाराच्या भ्रमानं भ्रम संपतो, ब्रह्म अनुलक्षणात येतं. नाहीतर हा भ्रम आहे मग चांगलं वागणं सोडून देतात, असा विषय नाही. भ्रमे वाढला व्यवहारू, भ्रमानं व्यवहार वाढलेला आहे. जाण संसार भ्रमरूप. ब्रह्म 7व्या अध्यायात ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे किंवा ब्रह्मचळाच्या पर्वताला आदाडा, संकल्प जळाचा आदाडा, आणि त्यापासून मोह माया वगैरे अशी संकल्प जळाचं पाणी आहे, आणि अशा पद्धतीची मोह माया वगैरेची माशी आहेत, असं सुंदर रूपक केलेलं आहे. अशा भ्रमानं संसार उत्पन्न होतो, तो ब्रह्म पासून होतो. ब्रह्माचा संसार नाही, भ्रमाचाच आहे, पण ब्रह्मापासून आहे. त्यामुळं सत्व रज तम या तिन्ही गोष्टी संकल्प जळाच्या आहेत, भ्रमात आहेत असं सांगतात. जनकादिक मुक्ता सती, तेही प्रपंची वर्तती, त्यांच्या प्रपंचाची स्थिती वशिष्ठ श्लोकयुक्ती वदते ऐका. मग काय करायचं, कसं जगायचं प्रश्न आहे ना. मग नाथ महाराजांनी सांगितलं, जनकाधिक लोक भ्रमाच्याच प्रपंचामध्ये जगतात, पण ब्रह्म अवस्थेनं जगतात, विदेही स्वरूपानं जगतात. कसे जगतात सांगतो ऐका. जैसा सोन्याचा रवा घेता, तो अलंकार समजता, सोनेपणे घे तत्वता, देवी व्यवहार मुक्ता प्रब्रह्मत्वे. बघा, सोन्याचा रवा आहे. रवा म्हणजे बारीक 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 सोन्याची कण, त्याच्यापासून बनवली एक अंगठी. मग अंगठी द्या म्हटलं, त्यानं दिली. अंगठी हातात आली, सोनं राहिलं का? बर ती अंगठी मिळाली, पुन्हा त्या सोन्यापासून एक जणांना गंटल केलं.
मग गंटल झालं सोनं, रवा होता त्याही वेळेस सोनं आहे, अंगठी होती त्याही वेळेस सोनं आहे, गंठल केलं त्याही वेळेस सोनं आहे, आणखी काही केलं त्याही वेळेस सोनं आहे. तसं प्रपंच मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. तसं होय अंगठीच आहे, पण 5 रुपयालाही विकते, 50,000 रुपयालाही विकते. किमतीचा भेद सोनं असणं नसण्यावर. तसं संसाराची किंमत देव मिळवण्यावर आहे. ज्यांनी ज्यांनी देव आपला केला ते श्रेष्ठ ठरले. तसं जनकाधिक जसं सोनाराचं लक्ष त्या सोन्यावर, अंगठीवर आहे का गंटलवर आहे का कशावर आहे, सोन्यावर आहे, तसं जाणकाराचं लक्ष ब्रह्मावर आहे, ब्रह्मानं निर्माण झालेल्या सोन्यावर आहे. सोनं ब्रह्म समजा आणि अंगठी ब्रह्म संपतो. ब्रह्म संपत का असं सांग. मुक्ता ब्रह्मरूप मी तू पण शत्रु मित्र ब्रह्म पूर्ण. ब्रह्मरूप त्रिभुवन भूते सनातन ब्रह्मरूप. मुक्ताला मी आणि तू दोन्हीही ब्रह्म वाटतात. शत्रू मित्र सगळे ब्रह्म वाटतात. कारण मुक्ताचं चित्त शुद्ध असतं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती सर्पण खाती व्याघ्र. मग ब्रह्मरूप त्रिभुवन दिसत त्याला. म्हणून तो म्हणत असतो अवघेची त्रिलोकी आनंदाची आता. त्याला वाटतं लोक चित्त चरणी जगन्नाथावरती ते लोकांचे चित्त 8,500 आहे. भूते सनातन ब्रह्मरूप. भूत सनातन होतात, ब्रह्मरूप होतात जर त्यावर चित्त ठेवलं तर. ऐसिया ब्रह्मस्थिती मुक्त संसारी वर्तती. जिन्या मरण्याची भ्रांती नाही त्याची ती ब्रह्मरूपत्वे. आणि ऐसिया ब्रह्मस्थिती, अशा ब्रह्मस्थितीनं जर जगलं तर मुक्त असं संसारात वर्तन करतात जे जनकाधिक आहेत ना ते. म्हणून त्यांना जगण्याची मरण्याची चिंता असते का. अंगठी घेतली 50,000ची, सोनाराकडे गेली, त्यांना दुसऱ्या दिवशी फोन केला, महाराज तुमच्या अंगठीचं मी काय बनवलंय, तुमची अंगठी मोडून टाकली म्हणला, तुमची अंगठी अशी दगडानं कुचली म्हणला. राग आला, केस करावी का. ते कुचलेलं सोनं दे म्हणावं, 50 रुपयाचा फरक, जास्त नाही. पण ज्याला अंगठी सत्य वाटते, सोनं खरं कळत नाही, त्याला मात्र सगळं बुडाल्याचा राग येत असतो. तसं सिद्धांत सांगतायत सत्य सोनं आहे, तसं ब्रह्म सत्य आहे आणि ते अविनाशी आहे. नैनम दहती पावका, नैनम चिदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. अशा प्रकारचं ब्रह्म आहे. ती मुक्त असतात संसारात, त्यामुळे त्यांना जगण्याची मरण्याची भ्रांती नाही, ते ब्रह्मरूपत्व असतात असं सांगतात. कौसल्या राम गर्भत्वे भ्रांत. राजा पुत्र धर्मे कर्म भ्रांत. डोहाळे तिशी कुसता तेथ. विनोद विस्मित प्रमार्ती परिसा. ग्रंथ करते नाथमहाराज सांगतात माय बाप्पांनो परमार्थातला विनोद सांगतात. काय आहे. कौसल्या माता राम गर्भात आहेत म्हणून निभ्रांत आहे. नि म्हणजे नाही, भ्रांतीत कौसल्या नाहीत. आणि राजा दशरथ पुत्र कामानं मला मुलगा होणार आहे, माझी पत्नी गर्भवती आहे, मी नवरा आहे, ही माझी बायको आहे, हिला डोहाळ विचारावं, तिचं डोहाळ पुरवावं, मी राजा आहे. पुत्र कामानं कर्म भ्रांत आहे म्हणून तिला काय विचारतोय, डोहाळ विचारतोय आणि ती निभ्रांत आहे. त्यामुळं तिला त्या ठिकाणी त्या गोष्टीत आनंद वाटत नाही. हाच
देव पाहिजे, देव साठवायचा आहे, पैसा साठवायचा आहे, यांच्यामध्ये अशा पद्धतीचा खेळ असतो. जसा इथं आहे हे विनोदात्मक आम्हाला ग्रंथ करते समजून सांगतायत, असं सांगतात. स्वस्ती श्रीरामायण एका जनार्दना शरण, डोहाळ्याचे निरूपण विनोद पूर्ण प्रभ्रम. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो संत सज्जना, स्वस्ती श्रीरामायण डोहाळ्याचं निरूपण आहे. अनादि ब्रह्म असणारे भगवान आणि त्यांचा अवतार आणि त्यांचं निरूपण करणं एवढं सोपं आहे. पण तेही निरूपण नाथ महाराजांनी केलं. मायबापांनो, तुम्ही फक्त लक्ष देऊन आस्था भावार्थ रामायण ऐका. आम्हाला बी प्रेरणा देणारे प्रभूच आहेत की. सुंदरपणे सुंदर वाचक आणि भगवंताच्या कृपेनं जमल तसं निरूपण प्रभू करून घेतील. तुम्ही सुद्धा रोज ऐका, अनेकांना ऐकायला प्रेरित करा. कारण पृथ्वी सोन्यानं भरून दान दिल्याचं पुण्य एकाला परमार्थाला लावलेलं लागतं बरं का. त्यामुळे एवढ्या मोठ्या पुण्याचे अधिकारी बना आणि आमचा उत्साह वाढवा. लाईक, कमेंट, शेअर, जय श्रीराम लिहायला कुणीही विसरायचं नाही, असं सांगताय. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे कार्तिकाया कौसल्या दोध निरूपण नाम चतुर्थाध्याय पुंडलिका वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अग्नि संत माधव बाबा महाराज की जय. मोत्रा महाराज की जय. रामकृष्ण हरी. खूप जास्त निरूपण होतंय, परंतु गोव्याच अशा आहेत, विषयच एवढा सुंदर आहे आणि आपण युट्यूबला घेतो त्याच्यामुळेच घेतो. अर्धा अध्याय आज, अर्धा अध्याय उद्या, परंतु प्रत्येकाला याचा आनंद लागावा, मजा यावी आणि हाच आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचावा. रामकृष्ण.